नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय आता आंगणेवाडच्या जत्रेला. आणि आंगणेवाडची जत्रा आज आहे, तर दिवसभर असते. पण आम्ही आता निघालोय 12 वाजले. 12 वाजता निघून आम्हाला तिथे पोचायला जवळपास 2-2.5 तास लागते. आणि 2-2.5 तास लागल्यानंतर तिथे पोचल्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन कुणकेश्वरचं पण दर्शन घ्यायचं आहे. सो लेट्स सी कसं होत आहे पुढे आणि काय काय बघायला भेटतंय. तर भेटूया आंगणेवाडच्या जत्रेला डायरेक्टली. आम्ही आता पोचलो आहोत आंगणेवाडच्या जत्रेमध्ये आणि जवळपास 80 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलेलो आहे टूरवरून. आता तुम्ही या साईडला बघू शकता, इकडे बघा, या साईडला पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. मुंबईवरून आणि दूरवरून गाड्या आलेल्या आहेत आणि खूप गर्दी असते. मी फर्स्ट टाईम आलो आहे. लहानपणी आम्हाला याची इच्छा होती आणि आत्ता इच्छा पूर्ण होते. सो कसं वाटतंय बेसिकली? हां, भारी. मंदिर दिसत नाही अजून. मला वाटतं 4-5 किलोमीटर अजून चालायचं असेल इथूनच. गाड्यांच्या लाईन दिसत आहेत. बघूया आता कसं आहे पुढे गेल्यानंतर, काय जत्रा आहे आणि काय जत्रेमध्ये काय असतं ऐकून पण ऐकल्यानंतर दिसायला कशी असेल काय माहिती नाही, होय ना. आम्ही आंगणेवाडच्या जत्रेसाठी इथे पोचलेलो आहेत. पण काय झालं आहे ना, इकडे आल्यानंतर आमची माणसं कुठे आहेत ते आम्हाला माहिती नाही आणि त्यांचे कॉल वगैरे लागत नाहीत. आउट ऑफ रेंज झालेत आणि नेटवर्क पण नाही आणि काही जणांचे बंद आहेत. तर त्यामुळे आम्ही काही कॉन्टॅक्ट करू शकत नाही. पण आम्ही त्यांची गाडी शोधून काढले आहे. सो त्यांच्यासमोरच आम्ही ऑटो वगैरे लावलेले आहे. पण आता त्यांचे कॉल वगैरे लागत नाहीत. तर काय करायचं, म्हणून मग आम्ही अशा पेजवरती लिहून ठेवतोय की ही समोरची जी ऑटो आहे ती आमचीच आहे, तर आम्ही येईपर्यंत तुम्ही थांबा, ठीक आहे. सो हे फर्स्ट टाइम आम्ही करतोय. नवीन अनुभव आहे. गाडीच्या समोरच आम्ही ऑटो लावून ठेवलेले आहे आणि गाडीवरती मॅसेज ठेवलेले आहे, जेणेकरून ते आले ना तर थांबतील तरी आणि आमची वाट बघते. सो लेट्स सी. आम्ही दर्शनासाठी आलोय, पण हे बघा छोटा बाळ. इकडे बघ नाही. तर थकल्यामुळे ना आम्ही आता दर्शनासाठी लाईन लावू शकत नाही, कारण दर्शनासाठी 9 लाईन आहेत आणि 9 लाईन म्हणजे एवढ्या मोठ्या आहेत. 5ची लाईनलाच खूप एवढी गर्दी आहे, तर नॉर्मल लाईनला खूप त्याच्याहून गर्दी असू शकते. तर आम्ही काय लाईन लावून आता दर्शन नाही घेतोय, बाहेरूनच दर्शन घेतोय आणि आम्ही निघतो इकडून. तर बघूया आता बाहेरून कसं दिसतंय मंदिर. आम्हाला जास्त काय दिसायला भेटत नाही आहे, कारण पूर्ण पॅक केलं आहे मंदिर बाहेरच्या साईडने.
जशी जशी संध्याकाळ होत चाललं आहे तशी तशी गर्दी वाढत चालली आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही ट्रॅफिक पण होत आहे आणि माणसं पण खूप वाढत चालले आहेत. जत्रा झालेली आमची बघून फिरून, त्यात 2 आम्ही माणसं हरवलेलो, त्यात यांना भेटलोय बडे मुश्किलने. 3 तास आमचे तिकडेच गेले त्याच्यामध्ये. तर आता ना आम्ही जेवायला आलोय, कारण इथून आचऱ्यामध्ये आम्हाला चांगलं हॉटेल नाही भेटणार. रात्री 9 वाजता सगळं बंद होतं. तर आम्ही ठरवलं की इथेच जेवायचं आणि इथे जेवून मग नंतर आम्ही मुनग्यात जाणार आणि मग तिथे जाऊन थोडं चिल आउट करून उद्या मॉर्निंगचा प्लॅन असा आहे की सकाळी बीचवर जायचं. आता बघू कसं काय होतं ते, बघू ह्याच्या पुढे कसं काय. डिनरसाठी आलोय तर बघा कोणतं आहे हॉटेल मालवण. खूप मस्त हॉटेल मालवण आहे, कारण आम्ही फर्स्ट टाइम आलो. रिव्ह्यू तुम्हाला थोड्याने सांगतो. भाई अंगणेवाडीची जत्रा कशी वाटली तुम्हाला? आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. ॲज अ मॅरिड कपल आम्ही फर्स्ट टाइम आलोय. ह्यांचा पण फर्स्ट टाइम होता. आमचे मामा येऊन गेले, त्याच्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स तर ॲज ऑब्वियसली चांगलाच असणार. आमचं आता कसं आहे, आम्हाला थोडी चांगली वाटली जत्रा, फक्त कसं उन्हात थोडा त्रास झाला. पण त्यांनी सिस्टमॅटिक खूप चांगलं बनवलं. म्हणजे कसं तुम्ही आलात ना ऊन नाही लागणार तुम्हाला, तो आहे ना. म्हणजे असं वरती छप्पर विपर मस्त बांधलं एकदम व्यवस्थित, आणि 1 तासात मॅक्स टू मॅक्स दर्शन होतं. तुम्हाला वाटणार नाही की 1 तास गेला तिकडे. खूप पटापट लाईन चालते आणि मुख दर्शन खूप चांगलं भेटलं. ते घेऊन प्रसाद घेतला, थोडे आम्ही तिथे देणगी दिली आणि आम्ही लोक आलो. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. सगळ्यांनी नक्की या आवर्जून. पुढच्या वर्षी असेल तर सगळ्यांनी या. पार्किंगचा थोडा सीन आहे, पण ते तुम्हाला मी पार्किंगचा अपडेट थोड्या वेळाने देतो. आता आमचं जेवण येतंय. आता जेवण झाल्यानंतर मग आपण बोलू. तोपर्यंत जेवणाचा आनंद घेऊ. आता अंगणेवाडीच्या जत्रेतून आम्ही निघालो आहोत आणि आमचे गृहस्थ आहेत मामा आमचे, ते सांगतील अंगणेवाडीची थोड्या जत्रेबद्दल थोडी माहिती. तर कशी असते अंगणेवाडीची जत्रा आणि दरवर्षी भरते का? हो दरवर्षी. दरवर्षी. आणि लाखो भाविक येतात तिकडे. लाखो भाविक येतात. आणि काय टायमिंग काय असतो? टायमिंग काय, रात्री 12-12:30 नंतर ते अंगणेवासी ते आपल्या देवीचे ओटे भरतात मग. हां, ते अंगणे कुटुंबूया. पण भाविक खूप असतात. आणि आता रातभर पुन्हा जत्रा असते. हां. हे राजकीय नेते सुद्धा येतात, हां. मंत्री येतात, हां. आमदार खासदार, हां. हे खूप लोक येतात तिकडे. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही आल्यानंतर ना पार्किंग ॲक्च्युली मंदिराच्या अगोदरच 10-15 मिनटं दूर पार्किंग करायला भेटते. आणि तिथून ना तुम्हाला दूर असं म्हणजे 10-15 मिनटं चालत जावं लागतं. आणि पूर्ण लाईन लागलेली असते दुकानांची. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट भेटते त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता की अंथरुणांपासून तर ते खेळणी, लहान मुलांची खेळणी घ्या, मसाले घ्या, म्हणजे खाण्याचे पदार्थ घ्या, हे सर्व काही तिथे भेटून जातं. आणि शेतीसाठी जे अवजारं लागतात, मशीन्स वगैरे, ते सर्व तिथे भेटून जातात. आणि तिथे गेल्यानंतर दर्शनासाठी खूप लाईन लागते. तर दर्शनासाठी कसं काय तुम्ही सांगू शकता की दर्शनासाठी किती टाईम लागतो? कारण आम्ही आलो ना दर्शनासाठी, तर आम्ही लेट पोचलो. 3-4 वाजता पोचलो. तर आम्ही गेल्यानंतर 9 लाईन होत्या दर्शनासाठी. तर यांनी म्हणजे हे गृहस्थ इथलेच आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना लवकर नंबर लागला. तर तुम्ही कसा काय नंबर लावलात लवकर? आम्ही नंबर दिले. आम्ही परिवाराने याच्यासाठी चांगलं व्यवस्थित असं नियोजनबद्ध केलेलं होतं. प्रत्येक ठिकाणावरचे रांगेचे वेगवेगळे हे ठेवलेले होते. आपण म्हणतो ते वाटा. हां, ओके. म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेट वाटा ठेवले, गेट ठेवलेले होते. 8-9 गेट टिपून ठेवलेले, प्रत्येक विभागातून लोकांना सोडायचे इकडून तिकडून. ओके. म्हणजे जे ग्रामस्थ आहेत इथलेच, त्यांच्यासाठी सेपरेटली ठेवले होते. अंगणेवाडचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी सेपरेटली लाईन ठेवली होती. त्यांचं ते नियोजन असतं, सुंदर नियोजन असतं त्यांचं. ओके. आणि जर तुम्ही आलात ना इकडे, तर याच्या अगोदर जरा ग्रामस्थ वगैरे आहेत त्यांच्यासोबत या, कारण लवकर दर्शन भेटून जातं. नाहीतर तुम्हाला दर्शनासाठी खूप टाईम जातो. आणि जसं जसं संध्याकाळ होते तसं ती गर्दी वाढत जाते.
आणि या जत्रेचं खूप खासियत काय आहे? म्हणजे असं ही नवसाला पावणारी देवी आहे ओके ती. याला लोक नवस वगैरे करतात बोलतात ती लोकांच्या नवसाला पावते म्हणून लोकांची एक हे बनलेली ओके. माताच बनलेली आणि वर्षातून एकदा येते, हा एकच दिवसाच्या जत्रेचं एकच दिवसाची जत्रा असते काय म्हणजे इथे त्यांचे प्रोग्राम असतात नंतर हां अंगणेवाडी लोकांचे नंतर 2-3 दिवस ठीक आहे. आणि त्याचं महत्त्व एकच दिवसाचं असतं.